नमस्कार मंडळींनो, जाणून घेऊया सिनेविश्वातील काही घडामोडी आणि ताज्या बातम्या। पहिली बातमी येते की नवरी मिळे हिटलरला आणि पुन्हा कर्तव्य आहे। या नव्या मालिकेनंतर आता झी मराठी एक नवीन मालिका घेऊन येत आहे। मालिकेचं नाव आहे लाखात एक आहे आमचा दादा। दुसरी अपडेट येत आहे की TRPच्या शर्यतीमध्ये टॉप 5 वर असून सुद्धा स्टार प्रवाहावरील ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे। स्टार प्रवाहावर लवकरच येड लागलं प्रेमाचं आणि थोडं तुझं आणि थोडं माझं ह्या नवीन मालिका सुरू होणार आहेत। त्यामुळे सध्या सुरू असलेली मालिका पिंकीचा विजय असो ही मालिका ऑफ एअर होणार आहे। तिसरी अपडेट आहे की रात्रीची झोप उडवण्यासाठी या भयावह मालिका सुरू होणार आहेत। ही मालिका झी युवावर सुरू होणार आहे। त्यामुळे झी युवा याचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केलेला आहे। चौथी बातमी येते की नाच ग घुमा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाकूळ घालत आहे। हा चित्रपट 1 मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त हा चित्रपट प्रदर्शित झाला होता। या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 2 कोटीच्या वर कमाई करून नव्या विक्रमाची नोंद केली आहे। पाचवी अपडेट येते की महाराष्ट्राची हास्य जत्रामधून गौरव मोरेची एक्झिट झालेली आहे। सहावी अपडेट येते की गदर 2च्या यशानंतर 1997 या वर्षी प्रदर्शित झालेला मल्टीस्टार चित्रपट बॉर्डर याचा सिक्वेल येणार आहे। या सिक्वेलची चर्चा अनेक दिवसापासून होत आहे। बॉर्डर 2 कधी येणार अशी चर्चा अनेक चाहत्यांमध्ये निर्माण झालेली आहे। सातवी अपडेट येते की ये रे पैसा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी येत आहे। या चित्रपटाचं नाव ये रे पैसा 3 असून हा चित्रपट दिवाळीला प्रदर्शित होणार आहे आणि या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर लॉन्च केलं आहे। आठवी आणि शेवटची अपडेट येते की पुढचं पाऊल ठरलं तर मग अशा मराठी मालिकेतून घरोघरी पोचलेली जुई गडकरी सध्या स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे। जुही तिच्या सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते। ती तिच्या सोशल मीडियावर अपडेटेड लाईफ शेअर करत असते। जुहीने सोशल मीडियावर सध्या तिचा नुकता एक व्हिडिओ शेअर केला आहे। त्यात जुहीची मेकअप आर्टिस्ट जुही गडकरीचे टॅटूज मेकअपने लपवत आहे। आई तिच्या बाळासाठी काळजी घेणारा हा टॅटूज आहे आणि तिचे टॅटूज दररोज मेकअप आर्टिस्टला लपवावे लागतात। सध्या जुही गडकरी ही सायली बनून प्रेक्षकांची मनं जिंकत आहे। तर अशाच नवीन अपडेट आणि ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।